नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 5 एप्रिलच्या दिवशी सगळ्यात मोठी संकष्टी चतुर्थी आहे आणि या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या देवघरासमोर गणपती बाप्पाच्या समोर तुम्हाला बसायचं आहे. तुमची इच्छा, तुमची मनोकामना, तुमचा काय संकल्प आहे, तुम्हाला काय हवं आहे, कोणत्या अडचणी तुम्हाला त्रास देत आहे, कोणते संकट तुमच्यावर आहे, ते सगळं काही गणपती बाप्पाला सांगायचं आहे. विघ्नहर्ता गणेशाला सांगायचं आहे की लवकरात लवकर आमच्यावरचे संकट, समस्या, अडचणी दूर कर. आणि त्यानंतर गणपती बाप्पाचा मंत्र जप, जो की सगळ्यात शक्तिशाली, सगळ्यात चमत्कारी हा मंत्र आहे, याचा जप तुम्ही 21 वेळेस करायचा आहे. हात जोडून पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने गणपती बाप्पाचा हा मंत्र जप 21 वेळेस तुम्ही जर केला तर तुमच्या मनातले सर्व काही, जे काही तुमच्या मनात आहे, जे काही तुम्हाला हवं आहे, ज्या गोष्टीची तुम्ही गणपती बाप्पाकडे प्रार्थना कराल, ते सगळं काही तुम्हाला नक्की मिळणार आहे. महिला असेल, पुरुष असेल, शिकणारी मुलं असतील, कोणीही, की इवन घरातल्या सगळ्यांनी या मंत्राचा जप गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी, त्यांची कृपादृष्टी आपल्यावर मिळवण्यासाठी करायचा आहे. आणि या दिवशी गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य, मोदकांचा नैवेद्य, 21 मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला आपल्या देवघरातच दाखवायचा आहे आणि हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र जप काही असा आहे: ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. अगदी सोपा परंतु शक्तिशाली हा गणेश गायत्री मंत्र आहे. हा आपल्याला यश देतो, ज्ञान देतो, सुख देतो, समृद्धी देतो. नक्की या मंत्राचा जप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी बोलायला विसरू नका. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.